जनावरांच्या चाऱ्यासाठी काटेविरहित निवडुंग. जगभरात अनेक शेतकरी आपल्या चरितार्थासाठी पशुपालनावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना पशुपालनातून अन्न, उत्पन्न, रोजगार आणि इतर फायदे मिळतात. परंतु विशेषतः दुष्काळी परिस्थितीत बरेच शेतकरी आपल्या जनावरांना पुरेसा पौष्टिक चारा देऊ शकत नाही. यामुळे जनावरांच्या आरोग्यास नुकसान होत असते. उन्हाळ्यात आमच्या जनावरांना हिरवा चारा नसल्यामुळे त्यांचे दूध उत्पादन कमी होते आणि मग आम्ही त्यांना वाळलेला चारा उपलब्ध करतो. त्याच्यामुळे दूध कमी देतात आणि त्यांचा जन्मदाताही कमी होतो. आपण चारा म्हणून निवडुंगाचा वापर कसा करू शकतो हे भारतातील शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. विविध प्रकार आणि आकार असलेल्या निवडुंगाच्या अनेक प्रजाती आहेत. यापैकी बहुतांशी निवडुंगाच्या प्रजातींमध्ये काटे आणि जाड त्वचा असते. परंतु काही निवडुंगांना काटे नसतात. त्यांना काटेविरहित निवडुंग असे म्हणतात. निवडुंग हे दुष्काळ, उष्णता आणि थंडी यात तग धरू शकते आणि जिथे इतर पिकांची वाढ होणे शक्य नाही अशा ठिकाणी याची लागवड करता येते. कॅक्टस पियर हे एक प्रकारचे निवडुंग असून याला जाड पाने आणि फळे असतात. कित्येक लोकांना निवडुंगाबद्दल माहीत आहे, परंतु काट्यामुळे त्यांनी कधी याचा जनावरांसाठी चारा म्हणून विचार केला नाही. परंतु आता काटेविरहित निवडुंगाच्या प्रजातींमुळे हे शक्य झाले आहे. निवडुंगाच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात आहेत आणि मध्यम प्रमाणात प्रथिने व फायबर आहेत. तर उन्हाळ्यामध्ये आम्ही आमच्या जनावरांना बिना काटेचं निवडुंग खायला घालतो. उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तर बिना काटेचे निवडुंग आमच्या मार्फत हे चाऱ्याचे कमतरता भरून निघण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये सगळीकडे पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि बिना काट्याच्या निवडुंगामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांना हे खाऊ घातल्यामुळे जनावरांच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. तर आपण चाऱ्यासाठी काटेविरहित निवडुंग कसा वाढवू शकतो? काटेविरहित निवडुंगाची लागवड ज्यांनी आधी केली आहे त्यांच्याकडून लागवडीसाठी परिपक्व झालेली पाने घ्या किंवा तुमच्या भागातील कृषी तज्ज्ञांना विचारा. लागवडीसाठी परिपक्व पाने निवडा. अर्ध्या हेक्टरसाठी तुम्हाला सुमारे 2500 काटेविरहित निवडुंगाच्या पानांची आवश्यकता आहे. धारदार चाकू किंवा कटरने परिपक्व झालेली पाने कापा. पानाच्या खालील निमुळत्या बाजूला काप घ्या. कापणी केलेली पाने बादली किंवा क्रेटमध्ये ठेवा. लागवड करण्यापूर्वी ताजी कापणी केलेली पाने 8 ते 10 दिवस सावलीत ठेवा. मातीशी संपर्क होऊ नये म्हणून पाने ताडपत्री किंवा चटईवर ठेवा. लागवडीसाठी आणलेली पाने आम्ही तळवटावरती सुकायला ठेवतो. जमीन वल्ली असेल तर ती पाने लवकर सुकली जाणार नाहीत म्हणून आम्ही तळवटावरती ठेवतो. लागवडीसाठी जी निवडुंगाची पानं आपण वापरतो ती पानं सावलीमध्ये 8 ते 10 दिवस सुकवतो, कारण का त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. लागवडीपूर्वी जर पानं आपण सावलीत सुकवली नाहीत तर त्याचं लागवडीनंतर सडायचं शक्यता ही जास्त असते. लागवडीच्या वेळी निवडुंगाची पाने ट्रायकोडर्मा द्रावणामध्ये बुडवून घ्या. ट्रायकोडर्मा द्रावणामध्ये
पाने बुडवत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी नेहमी प्लास्टिक किंवा रबराचे हातमोजे घाला. ट्रायकोडर्मा एक नैसर्गिक बुरशीनाशक आहे जे तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी केंद्रात खरेदी करता येईल. ट्रायकोडर्मा पावडर नैसर्गिक बुरशीनाशक आहे. याच्या वापरामुळे लागवडीनंतर निवडुंगाच्या पानाला होणारे बुरशी व मूळ कुजणारा रोग होत नाही. याच्यामुळे आम्ही याचा वापर करतो. प्लास्टिकची बादली किंवा टबमध्ये 10 लिटर पाणी घ्या. त्यात ट्रायकोडर्मा पावडर 4 चमचे घाला आणि ते लाकडी काठीने ढवळा. त्या द्रावणात एक एक करून सर्व निवडुंगाची पाने बुडवा. त्यांना क्रेटमधून किंवा गोणपाटातून शेतात घेऊन जा. लागवडीच्या वेळी 2 ओळींमध्ये 2 मीटर आणि प्रत्येक झाडामध्ये 1 मीटर अंतर ठेवा. हे अंतर झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त असून यामुळे पानाची कापणी करणे सुलभ होते. जमिनीत साधारणपणे अर्धा फूट खोल खड्डे तयार करा. दोन ओंजळी शेणखत खड्ड्यात टाकून मातीमध्ये व्यवस्थित मिसळा. शेणखत जमिनीमध्ये ओलावा ठेवण्याबरोबरच निवडुंग पोषणाला मदत करते. लागवडीवेळी प्रत्येक पानाचा 1/3 भाग मातीमध्ये घालून ते पान सरळ उभे करा. लागवड करताना पानांचा सपाट भाग पूर्व पश्चिम दिशेला ठेवा. असे केल्याने पानांना अधिक सूर्यप्रकाश मिळून चांगली वाढ होते. लागवड करताना पानांचा निम्म्यापेक्षा कमी भाग आपण जमिनीमध्ये काढतो. त्याच्यामुळं पानाला आधार मिळतो आणि मुळांची वाढ पण चांगली होते. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर दर 15 दिवसांनी पाणी द्या. पहिल्या वर्षी वाढीच्या काळात शेत तणमुक्त ठेवा. झाडांच्या वाढीच्या दृष्टीने पहिल्या वर्षी झाडांची योग्य निगा राखणं अत्यंत गरजेचं आहे. 1 वर्षानंतर प्रत्येक झाडावर साधारण 8 ते 10 नवीन पाने तयार होतात. तेव्हा तुम्ही त्याची कापणी करू शकता. निवडुंगाच्या झाडाचे खालचे 1 किंवा 2 पाने तसेच ठेवून इतर परिपक्व पाने धारदार चाकूने कापून घ्या. ही कापलेली पाने गुरांच्या गोठ्यात घेऊन जा. कापलेल्या पानांचे धारदार चाकूने लहान तुकडे करा. दररोजच्या चाऱ्यासाठी प्रत्येक शेळी किंवा मेंढीसाठी सुमारे 5 आणि प्रत्येक गायीसाठी 12 पाने कोरड्या चाऱ्याबरोबर खाऊ घालावी. निवडुंगाच्या पानांमध्ये भरपूर पाणी असते, म्हणून कोरड्या चाऱ्याबरोबर ही पाने खाऊ घातल्याने जनावरे पाने आवडीने खातात आणि कोरड्या चाऱ्याचा चांगला उपयोग होतो.
बिना काट्याचं निवडुंग हे 20 वर्षापेक्षाही जास्त काळ हिरवा चारा देऊ शकतं. लागवडीनंतर साधारणतः पहिली कापणी 1 वर्षानंतर केली जाते. गरजेनुसार आपल्याला 3 ते 4 महिन्यांनी याचे पाणी आपण घेऊ शकतो. प्रत्येक कापणीनंतर आपण झाडाला वंजळभर शेणखत किंवा गांडूळ खत दिल्यामुळे झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. आपण काय शिकलो त्याचा आढावा घेऊया. दुष्काळात बरेच शेतकरी जनावरांसाठी काटेविरहित निवडुंगाचा चारा म्हणून वापर करतात. लागवडीसाठी केवळ परिपक्व पाने निवडा. धारदार चाकूने परिपक्व पाने कापा. कापणी केलेली पाने लागवडीच्या 10 दिवस आधी सावलीत ठेवा. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा द्रावणात पाने बुडवून घ्या. 2 ओंजळी शेणखत लागवडीच्या खड्ड्यात टाकून व्यवस्थित मातीमध्ये मिसळा. प्रत्येक पानाचा 1/3 भाग मातीमध्ये घालून ते पान सरळ उभे करा. शेत तणमुक्त ठेवा आणि दर 2 आठवड्यांनी झाडांना पाणी द्या. 1 वर्षानंतर कापणीस प्रारंभ करा. तळाकडील 2 पाने तशीच ठेवा आणि इतर पाने धारदार चाकूने कापून घ्या. जनावरांना खाऊ घालण्यापूर्वी पानांचे लहान तुकडे करा. जनावरांना कोरड्या चाऱ्यामध्ये मिसळून ही पाने खायला द्या. काटेविरहित निवडुंगाची पाने चारा म्हणून दिल्याने उन्हाळ्यातील जनावरांची पाण्याची गरज काही प्रमाणात पूर्ण होते. अवर्षण प्रवण क्षेत्रात पशुपालन करणारे शेतकरी दुष्काळामध्ये जनावरांसाठी चारा म्हणून त्यांच्या जमिनीवर काटेविरहित निवडुंगाची लागवड करू शकतात.